हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात? बरे आहात ना? तर आज आहे वौसा म्हणजे गौरीचा वौसा. आम्ही दरवर्षी करतो तसं. तर 5:30ला लवकर सकाळी उठून मी काय केलेलं आहे, पोळ्यांच्या स्वयंपाकाला लागलेले. तर पोळ्यांचा स्वयंपाक तर आता उरकतच आलेला आहे. फक्त आता पोळ्या बाकी राहिलेल्या, वालाचं जे बिरडं असतं ते करायचं बाकी. तर आईंना इथं मी पीठ उकडून दिलं आणि त्या आता आहे ना वौशासाठी भंडारे आणि दिवे जे लागतात ते बनवत आहे. आणि मी इकडे पुरणपोळ्या करून घेते आणि ओट्यावरची पण क्लिनिंग बाकी आहे, सगळं घरातलं आवरायचं आहे. तर चला मग आता आवरून घेतो. आणि वौशासाठी 12च्या आत वौसा करायचा असतो, तर त्यासाठी सगळ्यांचीच गडबड चालली आहे की 12च्या आत उरकलं पाहिजे. सगळं घर पण क्लीन करायचं, सगळं आवरायचं. आणि हे सगळं करताना फक्त मनात एकच विचार असतो की माझ्याकडनं काही चुकी होता कामा नये, की सगळं जे आपण करतोय मनोभावाने ते सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे, वेळेत व्हायला पाहिजे. म्हणजे काय बोलली दोन्ही समजलं नाही मला. गौरीचा ओसा, त्याला आम्ही मध्ये भंडारे करतो आणि दिवे करतो. आता जे आम्ही दिवे भंडारे केलेले आहेत ते असे सुपामध्ये घ्यायचे आणि वाती वगैरे करायच्या, तेल टाकायचं आणि त्यांना उजवायचं आणि गौरी मातेच्या अंगावरून 3 वेळा असं सूप वर खाली करायचं. तर आमच्या इकडे अशी पद्धत आहे वौसा करण्याची. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते, पण आमच्या इथे असे दिवे तयार करतात, तांदळाच्याच पिठापासून तयार करतात आणि त्यांना वाती वगैरे करतात, त्यांना उजवतात आणि 3 वेळा असं गौरी मातेच्या अंगावरून काढतात, की याला वौसा म्हणतात. तर आम्ही सगळेजण आता वौसून घेणार आहे. गौरी पण झाल्यानंतर आम्ही एक जण वौसून घेणार. आणि बघ किती सुंदर असं ते, म्हणजे ना दृश्यच वेगळं असतं आणि खरंच शब्दात नाही सांगता येत. असं वाटतं त्यावेळेस की आपण जी करतो ना सगळं आवराआवरी म्हणा, गौरीचं डेकोरेशन म्हणा, या दिवे जेव्हा ववसतो तेव्हा ते रूप असतं ना गौरी मातेचं, ते एकदमच खुलून येतं. आणि वंशाचं पण महत्त्व आहे. तर चला आता आम्ही एक जणी वंसून घेतो. सगळ्याजणी अक्का, रोहिणी वगैरे सगळ्याजणी आलो आहोत. सुपा उडू उडू का हलका सूप येतो दोन सुपावरी गुळाला पाखरू लेख मध्ये पाणी गुजराती लेणी संस्कृत्याचा बंगोल ल्यावो बहिणी ताराय लेकू द्यावो बहिणी ताराय द्यावो बहिणी ताराय लेकू द्यावो ताराय आम्ही ताराय तुमच्या दिला काय काय तुमच्या गेली तिकडे. आता अक्काची बारी. अक्का घे. नको नको अक्का जमली, अक्का आता भूक पण लागली असेल. अरे मला जमला ए सुपाय नसतो वारा घ्यायचा. मी बारी घे या मी मंदर वय माझा मसल घे. आगे ए व्हिडिओ घे. ए का तू पण आता लंगडी काय घ्यायचं अक्का सांगताना खालून जा. त्यांना नाचवतो ना मी आता नाचवतो इकडे तू स्टार्टच ठेव. असं अरे खालून धर
तसं टाक माझ्या आईकडून हा चला चला आणि मी जे बोलन असं सांगत हा. हा, इकडे बघ. अक्का मध्ये होते लागेल त्यांच्या असं पाय अशी अशी करायची बा, अशी अशी. असं उचलायचं मग ठेवायचं खाली हा. पडले तर पडले पुढे पुढे सरकायची. पवरी वाजे माझ्या दादाला बायको सजे त्याची बाई सजे चांगली सजे चुरू पवरी वाजे आजीला घे पुरी. आता इथं वौसा झाल्यानंतर आहे ना ज्या गावच्या मैत्रिणी आल्या त्यांना पुन्हा आम्हाला दाखवायचं होतं आमच्या गावची पद्धत काय, आम्ही वौसा केल्यानंतर कसा फेर धरतो आणि काय आमच्या इकडची गाणी असतात. आणि ह्या ज्या मुली दिसत आहेत नवीनच तर त्या माझ्या गौरीच्या मैत्रिणी आहेत आणि मस्त अशा सगळ्याजणी साड्या नेसून मस्त गौराई झालेल्या आहेत. सगळ्याजणी खूप छान दिसतात. ह्या दोघीजणी सुना आहेत माझ्या आणि ह्या ताई आहेत जाऊबाई. तर ह्यांची आम्ही वाट बघत होतो पण त्यांना पण थोडा उशीर झाला यावर्षी यायला. तर मग आम्ही वौसून घेतलं. आता त्या आल्या तर त्या वौसून घेत आहेत आणि मग थोड्या वेळाने आम्ही आता जेवून घेणार कारण काय ना 2-2:30 वाजलेत. सगळेजण एकत्र आता वौसा नाही झाले यावर. तरी आम्ही बराच वेळ अशी वाट बघितली त्यांची पण त्यांना थोडा उशीर झाला. तरी ठीक आहे तर चला मग त्यांचा वौसून झालं की आम्ही जेवून घेणार सगळेजण. तुला फोन मी केलाय बघ अहो काल हे बघ हा एक गजरा आहे. चला लगेच कुणी वर जायला सांगितलं. अगं मग तिथं थांबायचं ना. काही इथे छान फोटो येतात मग आम्ही इथेच काढू फोटोज. आणि खाणा पिणा कप करेगा 2:30 वाजले. हा यांची ट्रेन पण आहे ग. ट्रेन पण आहे बाबांना पण जायला लागेल आता. उशीर झाला. साडी छान नेसवली. कोणी नेसवले विचारा ना काकी. गौरीनी. गौरीने नेसवली का? येस. दोन्ही साड्या हो का? हे मग ते कोणी फोटो टाकलाय ती अशी मांडी घालून बसली ते आपल्या खालचं आहे खालचा. डायरेक्ट हो त्यांनी ना यावर्षी मूर्ती आणली आहे. हो का? आणि तिची पण साडी नेसवली माहितीये का. मयूरने जशी नेसवली. मूर्ती आणली आहे ना हे पण मला तिकडनं आल्यावर म्हणतात हो सेम विवेकची हो. बायको तिला फक्त चष्मा घातला की झालं विवेक. म्हणलं हो काय झालं तुझं वसूल? दादा तिथं ठेव. अरे घरी बनवलाय. तर गौरीच्या मैत्रिणींना रिटर्न जायचं होतं त्याच्यामुळे जेवणाची गडबड गेली नाही. तर दरवर्षीप्रमाणे ह्यावेळेस पण आम्ही ना थोडा वेळ फेर धरणार होतो. या टायमाला ना खरंच सांगते एवढं सगळं आपण करतो उपास धरतो पण अजिबात अशी भूक लागत नाही. असं वाटतं गौरी मातेचं आगमन झालेलं आहे ती जाईपर्यंत जेवढा वेळ होईल तेवढा आहे ना फेर धरावा गाणी बोलावी आणखीन काय काय करता येईल ते करावं. जेवण तर लांबच राहिलं भूक तर कोणालाच लागलेली नव्हती. तरी पण म्हटलं चला सगळेजण जेवून घ्या कारण का आता गौरीच्या मैत्रिणी पण जातील त्यांना परत रिटर्न सोडायचं पण आहे कारण का दुसऱ्या दिवशी कॉलेज आहे म्हणून मग त्या काय थांबत नव्हत्या. त्यांना आग्रह केला भरपूर की थांबा म्हणून पण नाही थांबल्या. तसं आता जेवून घेतो सगळेजण. यायला पाहिजे होतं वंशाला दुसरं काय. अरे तो इथं गेलाय पूजेला गेलाय. नाही फोन केलता त्यांनी फोन केलता. अजून नाही. भूमी काय भारी वाजवते. हाईट आणि केवढी झाले तुझ्यापेक्षा हायटेड झाले. थोडी बारीक आहे बघितली. नाही. आलती घरी माझ्यापेक्षा हायटेड आलती घरी बघितली. एवढी कमी आहे. एवढी कमी आहे. अरे काय भूकंपी अरे म्हणजे बुगडी
याच्यावर हो कसे ते पुरी येड्या सगळे येड्या एक नगरची आहे ना त्यात नगरी आहे ना त्यात तुझा जाबाई तिथला नगरी शेगाव नगर का काढतोय व्हिडिओ रात गरबा आहे काय Right. माझ्या हल्लीत पण असं आता खुशी मला कांदर घे तेव्हा कसले भाऊया जर डेकोरेशन वर गेल्या सोन चाकली तुटली नको हे मस्त झालं हे मस्त झालं झाला ना आता तुमचा लागला काय दमदम ना मग आता काही आहा नाही झाडू मारते मस्त मी आला ना जा ना आवरलं ना तू पण जा
आता मस्त दिसतो मी बाय द वे. स्वेटिंग. रुद्र आता चांगलं दिसतो मी. हा. हे आत्या मुलगी. एक नंबर एक नंबर. हे भोरे या. मला नाही येत, मला नाही येत. नाही नाही, अगं खाली बसायचं बघ कसं दिसतंय. खाली घेऊन बसेल ती. हळूहळू बस खाली, हळूहळू 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 बस बस. तर इथे जेवणं वगैरे झाली, सगळं बाजूलाच होतं, तरी पण आमची बघा धमाल मस्ती चालूच आहे. आता त्यांना पण जायचं आहे, तर मग त्या निघतील थोड्या वेळात. पण त्या आल्या तर आम्हाला खरंच खूप एन्जॉय केला आम्ही त्यांच्यासोबत, आणि त्यांनी परत यावं असंच आम्ही म्हणतो, दरवर्षी यावं त्यांनी. आता ही आहे ती संध्याकाळची वेळ आहे. थोडं आम्ही फोटो काढले गणपती बाप्पासोबत, गौरी मातेसोबत, आणि हळदी कुंकाला बायका आता सुरुवातच झाली होती यायची, तर त्यातल्या त्यात थोडंफार वेळ मिळाला की आम्ही फोटो काढायचो फॅमिली. तर बघू शकताय कसं मस्त असं रूप दिसतंय गौरी मातेचं सुद्धा आणि आपली गणपती बाप्पाचं. तर चला मग मी माझ्या आता या व्हिडिओला इथंच एंड करते. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.